ठिकाणावरून चालत आलेलो आणि आता इथं बघा मित्रांनो किती पाणी आलं इथे. भरती कशी हळूहळू येते चालू होते बघा. हे पाणी आहे ना पूर्णपणे बघा आता याला इकडे सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही ही ती घळ आहे जी बघण्यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो. पाणी बघा किती आता वाढतंय कारण आता भरती चालू झाली त्यामुळे पाणी वाढलंय आणि ज्या लाटा आहेत त्या दगडाला आपटल्या ना की पूर्णपणे अगदी कारंजा पाहायला मिळतो. हा बघा बापरे नजारा तर बघा मित्रांनो. हा स्पॉट तुम्हाला मित्रांनो गुगल मॅपवर पण बघायला मिळणार नाही. ह्या रोडने गणपती डोक्यावरूनच आणता सगळे गावातले गणपती इकडे फिशिंग करायला आलेत आणि हे मी तर पहिल्यांदा बघतोय म्हणजे फिशिंग बघितलेली पण रॉड फिशिंग पहिल्यांदा बघतोय. जंगलातली झाडं पण आहेत ना बरीचशी अशी जुनी वाटतात कारण आता पण बघितली ना मुळं वगैरे अगदी अशी लांबपर्यंत पसरलेली आहेत. काय नजारा बघायला मिळाला बघा म्हणजे इतका सुंदर नजारा आहे ना मित्रांनो. वा नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठा यूट्यूब चॅनलमध्ये. एक वेगळा असा स्पॉट आहे म्हणजे तो स्पॉट मला वाटते तुम्हाला गुगल मॅपवर पण बघायला मिळणार नाही असा स्पॉट मित्रांनो आज आपण कव्हर करतोय आणि म्हटलं चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील हा जो स्पॉट आहे तो दाखवावा. चला जास्त वेळ घेत नाही आता वाजलेले दुपारची जवळजवळ 1:30 वाजलेत आणि आपण आजची व्हिडिओ चालू करतोय. चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे बनून राहा. समोरच बघू शकता आपल्या कंपनीतलेच आहे ते आणि त्यांच्यासोबत आत्ता मी आलो आहे आणि इकडे शेती वगैरे केलेली आहे बघा. प्रत्येक गावामध्ये ना मित्रांनो एक वेगळं पण आहे आणि त्याचंही आपण एक आता उदाहरण बघतोय. आता अशीच कोकणातली बरीचशी गावं आपण एक्सप्लोर करत आहोत तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्याच्या आधी देखील. आणि आता हीच वाट समुद्राला पुढे कनेक्ट होणार आहे जसं की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोललेलो आहे मी. बघा आहे ना काय ना काहीतरी वेगळं तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलतो की मित्रांनो आपल्या व्हिडिओतून तुम्हाला काही ना काहीतरी वेगळे असे अनुभव मी देत राहणार आहे. हा बघा आणि आता आपण समुद्राच्या दिशेने चाललेलो आहोत म्हणजे हे जे लोक आहेत ते तिकडे मासे वगैरे पकडायला जातात. सो म्हटलं चला आपण देखील तो जो स्पॉट आहे ना तो कवर करू. बघा आणि घरं बघा मित्रांनो फक्त सगळा रस्ता गुळगुळ झालेला आहे सावकाश जावं लागतंय. आता आपण मित्रांनो फायनली आतमधल्या वाटेला शिरलेलो आहोत म्हणजे आता वाडीतून आता आपण थोडं जंगल ही वाट चालू झालेली आहे. वाडीतून आता आपण बाहेर आलो आहे. हे बघा समोर बघा पूर्ण आता ही अशी एकेरी वाट आहे. ॲक्च्युली काय ट्रेक वगैरे करत नाही बट ही वाट मित्रांनो थेट जाऊन पुढे समुद्राला मिळणार आहे. सो बघूया काय एक्सपिरियन्स असणार आहे तो. ॲक्च्युली हे कसं आहे गावातली जी लोकं आहेत ना मित्रांनो ते कंटिन्युअसली म्हणजे मासे वगैरे पकडायला त्या ठिकाणी जात असतात त्यामुळे त्या गोष्टीच्या त्यांना माहिती असणारच आहेत. समुद्राला भरती आहे ओटी आहे काय माहीत नाही आपल्याला. फक्त काय आहे की आता सगळीकडे तिकडे जे दगड आहेत ते आता पूर्णपणे कातळ असल्यामुळे गुळगुळ झालेले आहेत. तर थोडं सावकाश जावं लागतं आणि आपण बघू शकता आज आहोत चप्पलवर. ठीक आहे काय हरकत नाही. वा पक्ष्यांचं कॉलिंग वगैरे पण बघा कसं मस्त ऐकायला येते. हीच एक खासियत आहे त्यामुळे फिरा मित्रांनो फिरणं गरजेचं आहे लाईफमध्ये. भले 1 डे ट्रिप होऊ द्या काही होऊ द्या बट फिरणं गरजेचं आहे. काय वाटते बघा माहोल सुंदर. इकडे निकेतन आहे मगाशी तुम्हाला ओळख नाही करून दिली. आज निकेतन आणि मी दोघंच आहोत. आम्ही आपली आज टीम नाही आहे कारण आम्ही आता जॉबवरून डायरेक्ट इकडे आलो आहे. ओढा क्रॉसिंग चला पॅन्ट जरा वर करूया. जाताना आपल्याला असा ओढा बघायला मिळाला छोटा आहे. वा मस्त वाटते काय ना काहीतरी वेगवेगळं आहे मित्रांनो बघू शकता. इकडून माझ्यामध्ये इकडून असा ते ओढ्याची वाट ही अशी आहे आणि अशी मग इकडे खाली गेलेली आहे. माझ्यामध्ये सगळा जो पाण्याचा स्रोत आहे हा पुढे जाऊन समुद्राला मिळणार आहे. आपल्याकडे कसं आहे नदीला मिळतो पण हा जो स्रोत आहे पाण्याचा तो मला वाटतं पुढे जाऊन समुद्राला मिळत असावा 100% कारण पुढे इकडे समुद्रच आहे जिकडे आता आपण चाललेलो आहोत. पक्ष्यांचे कॉलिंग जे होत आहेत ना मित्रांनो वेगवेगळे म्हणजे आवाज अगदी म्हणजे आपण कधी ऐकलेले पण नाहीत असे मित्रांनो पक्ष्यांचे कॉलिंग आपल्याला ऐकू येत आहेत. बट आता कसं तेवढा असा आपल्याला त्यातला अभ्यास नसल्यामुळे कळत नाही की नक्की पक्षी कोणता आहे. आपला एक मित्र आहे चैतन्य देवटे मित्रांनो फारसा म्हणण्यापेक्षा त्याला बऱ्यापैकी अनुभव आहे त्यामुळे तो जेव्हा सोबत असतो ना त्यावेळेला हे असे काय कॉलिंग होतं त्यावेळेला तो पटकन सांगतो की कोणता पक्षी आहे काय आहे कारण भरपूर असं मित्रांनो रानात फिरण्याचा अनुभव आहे त्यामुळे त्यांच्यासोबत आपल्याला शिकायला देखील मिळतं. तिकडे बघ पूर्ण अगदी खळखळतं पाणी आहे. दगड अगदी स्लिपरी झालेली आहे त्यामुळे सावकाश जावं लागतं. हे बघा दगड आहेत ना पूर्ण अगदी असे गुळगुळीत झाले ते बघा त्यामुळे सावकाश जावं लागतं. काय गडबड नाही पावसात मित्रांनो गडबड करू नका कुठे पण जाताय तर सावकाश जा कारण ह्याच्यावरून जर एकदा पडलात ना तर मोठी इंजुरी होऊ शकते त्यामुळे सावकाश चला काय गडबड नाही. काय नजारा बघायला मिळाला बघा म्हणजे इतका सुंदर नजारा आहे ना मित्रांनो. वा हे बघा आता आपण एकदम असं पुढे आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला हा छोटा वॉटरफॉल म्हणजे मस्त आपण ह्या ठिकाणी बसून अगदी पार्टी वगैरे करू शकतो. ह्या ठिकाणी बिर्याणी वगैरे खात अगदी एन्जॉय करू शकतो. पण पाण्याची लेवल वाढत नाही तोपर्यंत ठीक आहे. पाण्याची लेवल जास्त असल्यावर मित्रांनो अशा ठिकाणी येऊ नका. चला आता आपण पण इथून सरळ जाऊया. खाली धबधब्याचा आवाज येतोच आहे. हा बापरे नजारा तर बघा मित्रांनो. आहे का कुठे असा स्पॉट सांगा मला. म्हणून मी इंटरव्ह्यूला बोललो होतो की हा स्पॉट तुम्हाला मित्रांनो गुगल मॅपवर पण बघायला मिळणार नाही
बघा काय नजारा आहे बघा, एकच नंबर. अजून जायचं आपल्याला पुढे, हे फक्त मित्रांनो तुम्हाला डेमो दाखवतो. अजून आपल्याला ह्या वाट्याने पुढे जायचंय बरंच. कुठं गणपती विसर्जन करता? आणि ह्या रोडने गणपती डोक्यावरूनच आणता सगळे गावातले गणपती? हे केवढं आहे पण चालायचं म्हणजे, एवढं डोक्यावर घेऊन. आणि मासे पकडायला पण रात्रीचेच ह्याच रोडनी? पण म्हणजे तसं मासे मिळतात म्हणजे? बापरे. पण तसं अनोळख्या माणसाला येणं रिस्की आहे म्हणजे या ठिकाणी, तसं म्हणजे गुळगुळ वगैरे जास्त आहे ना दगडांची. मुळं बघ कशी रस्त्यावर आलेत पूर्णपणे. भरपूर जुनी झाडी असतील ना रे निकिता, नाही म्हटलंस तरी एकदम जंगल पण भरपूर जुनं आहे. हा आणि पूर्णपणे अगदी मित्रांनो घनदाट जंगल आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आतमध्ये आलं असं थोडंसं तुम्हाला काळोख वाटत असेल. हा अगदी पूर्ण घनदाट जंगल आहे बघा. आणि ह्या जंगलातली झाडं पण आहेत ना बरीचशी अशी जुनी वाटतात, कारण आता पण बघितली ना मुळं वगैरे अगदी अशी लांबपर्यंत पसरलेली आहेत. वा. आणि शांतता ठेवली ना आपण जर चालताना, तर आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यामुळे जंगलामध्ये कधी पण जर फिरत असाल ना, तर मी तर म्हणेन की जरा थोडी शांतता ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे अनुभव समजतील. मेन म्हणजे पक्ष्यांचे आवाज वगैरे आहेत ना, कॉलिंग वगैरे एकदम प्रॉपर आपल्याला ऐकायला येतात. माझ्या मागे नजारा तर बघा, पूर्णपणे मित्रांनो अगदी अथांग असा हा समुद्र आपल्याला बघायला मिळतोय बघा. पूर्ण अगदी बघा. आपल्याला आता इकडून असं जाऊन अजून तिकडे जायचं असे ते म्हणतायत. तिकडे तो एक स्पॉट आहे जो की एकदम हिडन स्पॉट आहे. चला आता इथूनच आपल्याला खाली जायचं आहे. काय दिसतंय राव, जबरदस्त. चला जाऊया. लाईफमध्ये पहिल्यांदा मित्रांनो हा असा एक्सपिरियन्स घेतोय. अगदी समुद्राच्या बाजूने चाललोय आपण, आणि पूर्णपणे जी जागा आहे ती हिडन आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बीचवर वगैरे गेलोय, पण मित्रांनो ह्या बीचला नावच नाही. पूर्णपणे दगडातून वगैरे जावं लागतं, आणि अगदी बाजूलाच बघा समुद्र आहे. आता कसं आहे, माझ्या मध्ये भरती नसावी, नाही तर ह्या भागामध्ये पूर्णपणे भरतीला पाणी असतं असं ते म्हणतायत. म्हणजे आत्ता बहुतेक भरती नाही आहे. तिकडे होतो आणि तिकडनं असं आता आपण चालत आलो दगडांमधून, आणि इकडे समुद्राच्या लाटा अशा आपटतात ना बघा, मस्त अगदी झालेलं आहे. फक्त काय जास्त पुढे जाऊ शकत नाही, आणि जाऊ पण नका मित्रांनो, कधी रिक्षा अशा काय घेऊ नका, कारण कसं आहे समुद्र आहे शेवटी. त्यामुळे कसं लांबूनच जे काय आहे ते आनंद घ्या. आता बघा मी इथपर्यंत पण जाऊ शकलो असतो, पण मी किती लांब आहे बघा. त्यामुळे स्वतःची देखील जीवाची काळजी घ्या. बघा पाण्याचा फवारा बघा कसा इथपर्यंत मारतोय, पण व्ह्यू मात्र खूप सुंदर आहे. आणि कोकणातल्या ह्या मित्रांनी ज्या जागा आहेत ना त्या अशाच राहायला पाहिजेत, कारण इथे बघा कोणच नाही, त्यामुळे इथे घाणच होत नाही. इथे पब्लिसिटी नसल्यामुळे इथे मित्रांनो घाण होत नाही. पूर्णपणे ही जागा क्लिअर आहे, त्यामुळे ह्या जागा मोस्टली हिडन राहिलेल्या केव्हाही चांगल्या असतात. बट कसं आहे, जरी समजा यायचं म्हटलं तरी पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या की आपण जो काय कचरा आणतोय तो वापस न्यायला पाहिजे. एक वेगळाच अनुभव आहे. खाऱ्या पाण्यातून चालतोय मित्रांनो. हा काय दे तलाठी. पाणी मित्रांनो बघा इथपर्यंत येते, लाटा आहेत ना पाणी अगदी इथपर्यंत येते. आता आपण मित्रांनो फायनली त्या स्पॉट येऊन पोहोचलेलो आहोत. ही ती घळ आहे जी बघण्यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो. आणि आता समुद्राला भरती लागली ना, तर या घळीमध्ये पाणी कसं आपटते बघा जोराजोराने येऊन. पण एवढंच आहे की जास्त पुढे आपण जाऊ शकत नाही, कारण रिस्की आहे. कारण बघा तुम्ही किती जोराने पाणी आपटते बघा. बामणगडला मित्रांनो ज्या प्रकारे स्पॉट आहे ना बामणगडला, त्याच प्रकारचा मित्रांनो स्पॉट ह्या ठिकाणी आहे. आणि पाणी बघा किती आता वाढतंय, कारण आता भरती चालू झाली त्यामुळे पाणी वाढलंय. आणि ज्या लाटा आहेत त्या दगडात आपटल्या ना की पूर्णपणे अगदी कारंजा पाहायला मिळतो. हा बघा अगदी खवळला आहे पूर्णपणे मित्रांनो समुद्र असं वाटतंय. सो एनिवे चला जास्त काही मी पुढे जाणार नाही. आता आपण इथूनच पुन्हा एकदा वापस जाणार आहोत. रस्ता जरा थोडा थ्रिलिंग आहे, त्यामुळे जरा सावकाश जावं लागते, कारण कसं मित्रांनो कातळ आहे, कातळ जरा थोडं सावकाश चालावं लागतं. आणि आता आपण अगदी समुद्राच्या बाजूबाजूने चालतोय हे बघा, त्यामुळे जरा थोडी काळजी घ्यावी लागते. घाई करून चालत नाही. पाण्याला भरती तर लागली, पण बघू आता चला. ठिकाणावरून चालत आलेलो, आणि आता इथं बघा मित्रांनो किती पाणी आलं. इथे भरती कशी हळूहळू येते चालू होते बघा. हे पाणी आहे ना पूर्णपणे बघा आता याला इकडे सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्ही आता चाललोय रिटर्न चालत. सो
अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो, जे समुद्राच्या बाजूला राहतात ना त्यांना या गोष्टींचा अनुभव आहे चांगलाच. ते आम्हाला सांगतायत मागापासून की भरती लागली की आम्हाला ह्या पॅचमध्ये जरा चालायला वगैरे थोडं रिस्की जातं. तेव्हा का फिशिंगवाले आलेत ना, हां ते भरतीला जातात मासे पकडायला. घरी ते चाललेलो आणि जाताना आपल्याला दादा भेटलेले बघू शकता. इकडे फिशिंग करायला आलेत आणि हे मी तर पहिल्यांदा बघतोय, म्हणजे फिशिंग बघितलेली पण रॉड फिशिंग पहिल्यांदा बघतोय. आणि भरती लागली ना त्यामुळे तुम्हाला मागाशी म्हटलं की फिशिंगसाठी देखील इकडे येत असतात. आणि आम्हाला योगायोग आहे की दादा हे भेटलेले आहेत बघू शकता. ही काय कुठली कंपनी असते काय, कंपनीच आहे का काय? ओके. वा, तुम्ही बघित असाल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण समुद्रात ती एक छोटीशी गळ जशी की बामणगळ जशी आहे तशी मित्रांनो ही एक गळ आहे जी आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर स्पॉट आहे मित्रांनो. फक्त काय आहे ना, कोणतरी लोकल व्यक्ती वगैरे घेऊन या जरी यायचं झालं तर. आणि एकटं तर मी म्हणेन की येऊच नका, बिलकुल येऊ नका मित्रांनो. जे आहे ते क्लिअरली सांगतोय. काही गोष्टी तिथे रिस्की देखील आहेत, काही गोष्टी तुम्हाला न समजणाऱ्या देखील आहेत. त्यामुळे कोण लोकल असेल तर नक्की घेऊन या, नाहीतर मग रिस्क घेऊ नका. एकंदरीत मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.